आणि बातमी रायगडमधून आहे। रायगड जिल्ह्यातील कर्नाळा खिंडीत उभारण्यात आलेला मंकी ब्रिज कोसळल्याची घटना समोर आली आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणानंतर अभयारण्य परिसरातील माकडांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी हा विशेष पूल उभारण्यात आला होता। मात्र हा पूल कोसळल्यानं आता परिसरातील वाहतूक काही काळ मंदावली आहे। सध्या पनवेल ते पेण अशी जाणारी वाहतूक विरुद्ध लेनवर वळवण्यात आली असून वाहतुकीची स्थिती तपासूनच या मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे। महबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। महबूब, हा ब्रिज कोसळलेला खरं तर हा दोऱ्यांचा ब्रिज आहे आणि लगेचच तो हटवता येणं शक्य असताना सुद्धा तो न हटवता प्रशासन म्हणजे न हटवण्याचा निर्णय का घेतलाय? म्हणजे अजून त्याच्या संदर्भात काही निर्णय घेऊन तो तातडीने हटवण्यात का येत नाहीये? सध्या काय झालंय, रायगडमध्ये जो मागील काही दिवस जो मुसळधार पाऊस आहे त्यामुळं आणि हवा वादळी वारा आहे, जो मंकी ब्रिज आहे हा दोन्ही म्हणजे जे दोन मार्ग आहेत म्हणजे पेणकडे जाणारा मुंबई गोवा मार्ग आणि पनवेलकडे येणारा मुंबई गोवा मार्ग, या दोन्ही मार्गाच्या बाजूला पोल उभारून हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे। आणि हा जो मार्ग आहे हा पुलाचा मार्ग आहे, म्हणजे पूल आहे हा, आणि पुलाच्या खाली सर्व्हिस रोड दुसरा आहे, पण तो छोटा सर्व्हिस रोड आहे आणि त्याला हाईट म्हणजे म्हणून ह्या खालच्या सर्व्हिस रोडवरनं या मंकी ब्रिजला दोन्ही साईडला पोल उभारून हाईट देण्यात आलेली आहे। आणि या दोन्ही हाईटला हा रस्सीचा जो भाग असतो, रस्सीचा जो ब्रिज केला जातो, जाड जे रस्ते असतात, दोऱ्या असतात, त्यांचा हा ब्रिज केलेला आहे। माकडांना दोन्ही बाजूला कर्नाळा अभयारण्याचा भाग आहे आणि माकडांना व इतर प्राण्यांना या ठिकाणून त्या ठिकाणी जाता यावं म्हणून हा ब्रिज उभारण्यात आलेला आहे। परंतु हा ब्रिज एवढा उंच आहे की त्या ब्रिजच्या ज्या दोन्हीकडचे टोक आहेत ते मात्र अजून उंचावर आहे। त्याचा काही भाग खाली एक पोल जो आहे तो वाकडा झाल्याने हा एक पोलचा भाग फक्त खाली आलेला आहे, जो पनवेल ते पेण जाण्याचा मार्ग आहे। पण तो दुसरा भाग आहे हा सुद्धा जो वरच्या पोलला आहे, दुसऱ्या बाजूला वरच्या पोलला आहे, त्यामुळे तेवढी उंच शिडी किंवा तेवढं उंच काही यांच्याकडे साधन नाही वन विभागाकडे। व हा पूल बनवताना हा PW म्हणजे MSRDC ने बनवलेला आहे आणि आता वन विभागाकडे काही साधन नाही आहे, त्यामुळे सध्या जो आहे अशा अवस्थेत आपल्याला दिसतोय आता हा ब्रिज। आणि स्थानिक वन विभागाकडे सध्या काही साधन नसल्यामुळे हा ब्रिज तसाच पडून आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली आहे। लवकरात लवकर हा ब्रिज हटवण्याचं काम केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूया। धन्यवाद महबूब दिलेल्या अपडेट्सबद्दल।